जय शिवराय मंडळी, मी मावळ पर्वाचा सर्व्हिस सर्वा. काल एका ठिकाणी मेंटेनन्सला गेलो. मेंटेनन्सला गेल्यानंतर मला पाहायला मिळालं न्यूट्रल फेज 1 झाला होता. आणि न्यूट्रल फेज 1 झाला तरी MCB ड्रिप नाही झाली. आणि ड्रिप न होण्यामागचं कारण काय? कारण की लोड होता 6 एम्पियरचा, आणि MCB लावलेली होती 32 एम्पियरची. मला तुम्ही सांगा, 6 एम्पियरचा लोड आहे आणि MCB 32 एम्पियरची. कुठल्या कंपनीच्या जोपर्यंत लोड पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत MCB ड्रिप नाही होत. आणि तशी येऊन माझ्या पेजला मी पोस्ट केली होती याच्याबद्दल, आपल्या डिवायडेशनबद्दल आणि कॅल्क्युलेशनबद्दल सर्व गोष्टी सेंड केल्या होत्या मी. आणि मला साईडवर गेल्यानंतर मी त्यांना विचारलं घर मालकाला, का म्हटलं कॅल्क्युलेशन करून लावलं काय? नाही म्हणे. आणि आम्ही वाटलं तुमच्या घरामध्ये काय काय? आणि रूममध्ये फक्त एक लाईट होता, एक छोटा कूलर होता, एक छोटा मिनी कूलर होता आणि एक सिलिंग फॅन होता. आणि तिथं बघ MCB लागली होती 32 एम्पियरची. 32 एम्पियरची आपण MCB कुठे यूज करतो? मोटर पंप, 1 HP मोटर पंप असेल वगैरे, मशीन वगैरे असेल दुसरी वगैरे, आणि वॉशिंग मशीन वगैरे असेल तिथं, ह्या ठिकाणी आपण 32 एम्पियरची MCB लोड करतो. 32 एम्पियरची नाही करत आपण, सरासरी 16 यूज करतो. पण मिनिमम आपण जास्त जर लोड असला आपण 32 यूज करतो. आणि 32ची MCB जर समजा लाईट फॅनला जर आपण यूज करत असेल तर MCB ड्रिप नाही होत. कदाचित होऊन जाणार, पण शक्यतो पण MCB ड्रिप नाही होत. माझं व्हिडिओ मॅक्सचं बनवायचं कारण एकच की मला कॉल आला, म्हणून मेंटेनन्स सायकल मला पाहायला मिळालं, म्हणून तुमच्याकडे 2 गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि तसेच माझे इलेक्ट्रिशियन भाऊ जे आपल्याला 5 दिवस कामाला लागतात, माझं म्हणणं आहे की 6 दिवस लागेल, 1 दिवस जास्त लागेल. कस्टमरला तुम्ही आग्रह करा की नाही बा, आम्ही स्वतः तुमचं काम परफेक्ट केलं म्हणून आम्हाला 1 दिवस जास्त लागला. तुम्ही 1000-1200 रुपये एक्स्ट्रामध्ये घेऊ शकता, पण आपल्याच कामाची क्वालिटी शेवटपर्यंत राहणार. आणि एक व्यक्ती आपला 10 व्यक्तीला सांगणार की नाही बा, खरंच कामाची क्वालिटी आहे. मला तुम्ही सांगा, एकाच कामाला जर आपण 2 महिन्यामध्ये एकदा जर बटन करायला जात असेल तर आपल्या कामाला काही महत्त्व राहत नाही. आणि तशी पण माझे कस्टमर हे राहतात तर तो काम स्वतःमध्ये करतो. पण माझं असं म्हणणं आहे की काम परफेक्ट झालं पाहिजे. आणि जो कस्टमर तो आपल्याला पैसे सांगतो, कोणी 20 करायला तयार होते आणि कोणी 40 करायला, आणि तो समोर की 40 का म्हणतात? कारण त्याच्या कामाची क्वालिटी आहे म्हणून तो 40 म्हणतो. असंच माझं आहे. आणि कुठलं पण आपल्याला काम करायचं असेल तर आपल्या चांगल्या इलेक्ट्रिशियनचा अनुभव असणार इलेक्ट्रिकपासूनच काम करा. कारण की एखादी मेंटेनन्सला गेल्यानंतर मला तिथं पाहायला मिळालं एवढं रुपयाचं मटेरियल आणलं, आणि टोटली बटन म्हणजे लिग्रॅन कंपनी होत्या. आणि सरासरी लिग्रॅन बटन म्हटलं म्हणजे जवळपास 24 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि एवढं सारं मटेरियलचं आपलं पूर्ण काम फेल जातो. पण त्याच्यामुळे असं वाटतं की घर आपलं एकड्डा होते, आणि घर एक म्हणजे आपलं स्वप्न असते. माझं म्हणणं आहे, घर एकड्डा होते पण आपल्या इलेक्ट्रिशियनला काम रोजच आहे. पण तुमचं घर एकड्डा होते पण आम्हाला रोजचेच काम आहे. म्हणून असं मी सांगू इच्छितो व्हिडिओद्वारे की काम तुम्ही परफेक्ट करा आणि अनुभवी कारागिरापासूनच करा. आणि त्यांच्या कुठल्या तुम्ही साईडा पाहू शकता, आणि त्या साईडा पाहिल्यानंतरच तुम्ही त्या इलेक्ट्रिशियनला काम द्या, माझं म्हणणं आहे.